Welcome to Khan's Crop Academy. Good morning students. Hope you all guys are fine. Today in this lecture we are going to learn Agriculture Science and Technology class 12th and also our chapter number 12th Agro Informatics lecture number 3. In previous lecture we have discussed some points about uses of computer in agriculture field, some web browsers, some search engines, and we also covered the point internet, and also we have seen some websites which helps in information in agriculture. So now in this lecture, means lecture number 3, we are going to learn email. So email is also called as electronic mail. Electronic mail is full form of email. तर विद्यार्थी मित्रांनो, ईमेल यालाच आपण इलेक्ट्रॉनिक मेल असं म्हणतो. तर बघूया आपण पहिला पॉइंट. इट इज द प्रोसेस ऑफ सेंडिंग अँड रिसिविंग मेसेजेस इन इलेक्ट्रॉनिक डिजिटल फॉर्म विथ ऑर विदाउट अटॅच्ड फाइल्स टू अदर सर्व्हिस युजर. तर ईमेल जसं मी म्हणलं होतं, इलेक्ट्रॉनिक मेल ही एक संगणकीय किंवा मोबाईलवर म्हणजे सॉफ्टवेअरवर चालणारी एक मेल पद्धत आहे, जे की आपण कुणालाही मेसेज पाठवू शकतो किंवा कुणाचाही मेसेज आपण रिसीव करू शकतो. परंतु ते कसं डिजिटल फॉर्ममध्ये म्हणजेच इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये. तर ईमेलमध्ये आपण काही फाईल्स अटॅच करून सुद्धा पाठवू शकतो किंवा विदाउट फाईल्स आपण सुद्धा पाठवू शकतो. ही सेवा वापरणारा व्यक्ती आहे, या दोघांमध्ये कम्युनिकेशन होतं. ईमेल हॅज हाय स्पीड ऑफ कम्युनिकेशन. ईमेलची कशी खूप हाय स्पीड आहे, कम्युनिकेशनमध्ये ईमेलची खूप हाय स्पीड आहे. तर याला इंटरनेटची खूप गरज असते, म्हणजे इंटरनेट असायला पाहिजे ईमेल सेंड करण्यासाठी. इट सेव्स पेपर. ईमेलमुळे काय, आपले जे कागद किंवा कागज असतात ते वाचतात. ईमेल सेव्स पेपर. इट इज इको फ्रेंडली. तर ईमेल कागद वाचतात, म्हणजे कागद कशापासून बनत असते, झाडापासून. तर आपण कागद न वापरता इलेक्ट्रॉनिकली मेल पाठवत आहोत, म्हणून ते इको फ्रेंडली झालं. इट इज अन इंटिग्रल पार्ट ऑफ द कन्सेप्ट पेपरलेस ऑफिस. तर ईमेल काय आहे, ईमेल एक इंटिग्रल पार्ट आहे, जे कन्सेप्ट आहे पेपरलेस ऑफिस, म्हणजे बिना कागदाचं ऑफिस, ज्यामध्ये की सर्व गोष्टी ईमेलवर चालणार. तर हा त्यामधला एक कन्सेप्ट आहे पेपरलेस ऑफिस मधला. तर बघूया आपण पुढं. हे असते ईमेल. ईमेल आजकाल आपण खूप वापरतच आहोत. आपल्याला याबद्दल जास्त काही सांगण्याची गरज नाही, कारण सर्वांनाच माहिती आहे आज इंटरनेटचं काळ आहे, सर्वांना सर्व गोष्टी माहिती आहेत. ईमेल तर आपण वापरतच असतो. हे सुद्धा ईमेल, जसं आपलं जीमेल आहे, याहूचं वापरतो आपण ईमेल. तर हे खूप सारे ईमेल झाले. तर आता बघूया आपण सेलफोन मोबाईल. याबद्दल तर कोणालाही सांगण्याची गरज नाही, म्हणजे मी एक्सप्लेन करणार तुम्हाला, पण असं सांगत आहे की जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याची याबद्दल गरज नाही, कारण सर्वांकडे सेलफोन झालेले आहेत. छोट्याशा बाळापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत आज सेलफोन वापरतात, मोबाईल वापरत आहात. तर पहिलं पॉईंट बघूया. सेलफोन्स आर पॉप्युलरली युज्ड डिव्हाइस बाय फार्मर अँड इवन लेबर्स ऑल्सो. तर आजकाल शेती जो करतो माणूस, त्याच्याकडे सुद्धा मोबाईल झालेला आहे, आणि जे शेतमजूर असतो किंवा कोणतेही मजूर असतात त्यांच्याकडे पण मोबाईल झालेले आहेत, आणि ते सुद्धा स्मार्टफोन झालेले आहेत. सेलफोन इज अ डिव्हाइस विथ ॲक्सेस टू सेल्युलर रेडिओ सिस्टम. तर सेलफोन एक असं डिव्हाइस आहे जे की सेल्युलर रेडिओ सिस्टम सोबत कनेक्टेड असतं. इट कॅन बी यूज्ड ओव्हर अ वाईड एरिया विदाउट फिजिकल कनेक्शन टू अ नेटवर्क. तर मोबाईल वापरण्यासाठी आपल्याला मोबाईलला काही तार वगैरे जोडत बसायची गरज नसते. आपण कोणत्या एरियामध्ये जाऊ, आपण मोबाईलला आपण यूज करू शकतो. ते कशामुळं, नेटवर्कमुळे यूज करू शकतो, म्हणून याला फिजिकल कनेक्शन, आपल्याला याची गरज पडत नाही. फिजिकल कनेक्शन मोबाईलला लागत नाही. Cell phones are used to send or receive phone calls, text messages, emails, photos and video as well as access the internet. तर सेलफोनमध्ये आजकाल आपण फोन कॉल करू शकतो, टेक्स्ट मेसेजेस करू शकतो, ईमेल सुद्धा आपण फोननं पाठवू शकतो, फोटोज, व्हिडिओज हे आपण व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम या सर्वद्वारे आपण शेअर करू शकतो, आणि सोबतच सेलफोनला आपल्या इंटरनेट कनेक्शन सुद्धा जोडू शकतो, आणि ते आपण आजकाल वापरतच आहोत इंटरनेट कनेक्शन. यूज GPS फॉर गेटिंग ॲग्रिकल्चर इन्फॉर्मेशन. तर फोनमध्ये आपण GPS सुद्धा वापरू शकतो, जे की गुगल मॅप्सचं आजकाल खूप फेमस आहे बघा. गुगल मॅप्स म्हणून एक ॲप्लिकेशन आहे, ज्यामध्ये की सगळे नकाशे आपल्याला दिसतात आणि आपली लोकेशन सुद्धा दिसते. तर ते असते GPS. तर आपण सेलफोनमध्ये ते सुद्धा वापरू शकतो, आणि ते आपण ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा खूप कामाला येते GPS. तर बघूया आपण पुढं.
बघा हे आहेत खूप प्रकाराचे मोबाईल, हे बटनचं आहे, हे स्क्रीन टच आहे, हे बटनाचे आहेत, हे बटन प्लस स्क्रीन टच आहे, असे खूप सारे प्रकार आहेत मोबाईलचे, ते तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही, उगाच फोटो दाखवलेली आहेत, ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी. बघूया आपण पुढं. स्मार्टफोन ॲप्स. साहजिकच आहे, तुम्ही मोबाईल वापरता तर तुम्हाला ॲप्सबद्दल सुद्धा माहितीच असेल. तर बघूया. मोस्ट ऑफ द फार्मर्स आर हँडलिंग स्मार्टफोन. आजकालचे खूप सारे जे शेतकरी बंधू आहेत ते स्मार्टफोन वापरत आहेत. इट इज द इझिएस्ट अँड चीपेस्ट गॅजेट ऑफ द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. मोबाईल जे आहे ते सर्वात स्वस्त सोपं असं डिव्हाइस आहे जे की ज्यामधून की आपण इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. तो एक ITचा भाग आहे. इट इज वाईडली यूज्ड फॉर फ्लो ऑफ नॉलेज. सेलफोन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर वापरत आहेत फ्लो ऑफ नॉलेजसाठी, म्हणजे इन्फॉर्मेशनची देवाणघेवाण करण्यासाठी आजकाल सेलफोन खूप मोठ्या प्रमाणात वापरत आहात. इट इज नीडेड टू एज्युकेट फार्मर हाऊ टू सर्च इन्फॉर्मेशन फ्रॉम रिलायबल वेबसाईट्स. तर आजकाल जे फार्मर आहेत त्यांच्याकडे मोबाईल तर आलेला आहे, परंतु त्यांना त्यामध्ये इन्फॉर्मेशन थोडीशी काढता येत नाही इन्फॉर्मेशन. तर आपल्याला थोडंसं फार्मर्सला एज्युकेट करण्याची गरज आहे की ते सेलफोनमध्ये त्यांची ॲग्रिकल्चरची वेबसाईट रिलायबल वेबसाईटवरून कसं काढून त्यांना आपल्या शेतीच्या वापरात आणू शकतात. गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट एजन्सीज आर मेड व्हेरी युजफुल ॲप्स. गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जे कंपनीज आहेत त्यांनी सुद्धा असे खूप सारे ॲप्लिकेशन बनवलेले आहेत जे की फार्मरला खूप हेल्प करतात. इन मोबाईल ॲप व्हेरियस फॅसिलिटीज आर अवेलेबल. मोबाईलमध्ये खूप सारे फॅसिलिटीज अवेलेबल असतातच. इझी ॲक्सेस टू इन्फॉर्मेशन. सोप्या पद्धतीने आपण इन्फॉर्मेशनपर्यंत पोहोचू शकतो. कम्युनिकेशन तर आपण नक्कीच करू शकतो त्यामध्ये. एक्सपर्ट ॲडवाईस, एक्सपर्ट जे असतात, जे तज्ज्ञ असतात त्यांच्याकडून आपण ॲडवाईससुद्धा घेऊ शकतो. वेदर रिपोर्ट्स अँड फोरकास्टिंग. तर आजकाल वेदर रिपोर्टिंग पण आपण सेलफोनवरूनच बघू शकतो. त्याला असं काही कॉम्प्युटरच लागते अशी काही गरज राहिलेली नाही आजकाल. तर वेदर रिपोर्ट आणि फोरकास्टिंग ते सुद्धा आपण आजकाल मोबाईलवरच बघू शकतो. तर नेक्स्ट आपण काही थोडेसे ॲप बघूया. सम ऑफ द मोस्ट पॉप्युलर ॲप्लिकेशन अँड देअर युजेस. तर काही जे ॲप्लिकेशन मोस्ट पॉप्युलर आहेत त्याबद्दल ते आपण बघूया आणि त्यांचे थोडे बहुत युजेस पण बघूया. तर पहिलं ॲप आहे ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲग्रिकल्चरल एज्युकेशन अँड रिसर्च. तर या ॲपवर काय असते, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग ॲग्रिकल्चरल एज्युकेशन, जे आपलं शेतीचं जे एज्युकेशन आहे त्याबद्दल आणि त्याबद्दलची जे रिसर्च आहे याची इन्फॉर्मेशन या ICAR ॲपवर अवेलेबल असते. डिफरंट ट्रेनिंग प्रोग्राम्स रिलेटेड टू ॲग्रिकल्चर अँड अलाइड बिझनेस. वेगवेगळे जे ट्रेनिंगचे प्रोग्राम्स असतात ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड, म्हणजे शेतीविषयक आणि शेतीविषयक बिझनेसेस जे असतात, तर त्याबद्दलचे प्रोग्राम्स या ॲपवर घेतले जातात. त्या ॲपचं नाव काय आहे, ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. तर पुढे आपण बघूया. हा बघा, हा आहे ICAR. ऑनलाईन ॲप आहे, प्ले स्टोअरवर अवेलेबल असते आणि वेबसाईट पण आहेत त्याची. हे बघा ICAR, इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च. तर ॲप नंबर 2, NCDEX ॲप. इट गेट्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग मार्केट. तर आपण आधी सांगितलं होतं बघा की आधीच्या काळामध्ये मार्केटची आपल्याला तितकी इन्फॉर्मेशन भेटत नव्हती, परंतु आजकाल काय झालेलं आहे, मोबाईलवरच आपण सगळं बघू शकतो की त्या मार्केटमध्ये आपल्या भाजीपाल्याला किंवा आपले जे शेतीमधलं जे उत्पादन आपण केलेलं आहे तर त्याचं रेट कोणत्या विभागात किती आहे आणि मोठ्या शहरात किती आहे आणि आपल्याकडे किती भेटेल, ही सगळी इन्फॉर्मेशन आजकाल मोबाईलवरच भेटत आहे. तर त्यासाठी NCDEX म्हणून हे एक ॲप आहे. तर यावर पूर्ण रिगार्डिंग मार्केटबद्दलची पूर्ण इन्फॉर्मेशन तेथे भेटते. इट हॅज इन्स्टंट ॲक्सेस टू प्राइजेस, न्यूज, अपडेट, मार्केट डेटा अँड ॲनालिसिस फॉर कमोडिटी ऑफ देअर चॉईस. तर या ॲपवर खूप लवकर म्हणजे तात्काळ अपडेट येत असतात. अपडेट म्हणजे जे नवीन सुरू आहे, म्हणजे आता लगेच या मार्केटमधलं रेट बदललं तर लगेच त्या ॲपवर सुद्धा त्यांनी दाखवणार की आत्ता या मार्केटमधलं रेट बदललेला आहे. आणि काही न्यूज असतील, काही मार्केटचं डेटा असेल, त्याचं ॲनालिसिस असेल, तर ते सगळं ह्या NCDEX ॲपवर अवेलेबल आहे. द ॲप प्रोव्हाइड रिअल टाईम फीचर, स्पॉट प्राइजेस अँड कमोडिटी न्यूज. तर हा ॲप काय करतो, रिअल टाईम फीचर म्हणजे कसं, आपल्या समोरचे जे, म्हणजे आता मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं बघा की मी इथं लातूर शहरामध्ये आहे आणि माझं शेतीचं जे माल आहे मला उदगीर या शहरामध्ये विकायला जायचं आहे, परंतु मला माहीत नाही की तिथं रेट काय आहे.
तर मला वाटत आहे की तिथं खूप जास्त रेट आहे, परंतु अचानक तिथं रेट कमी झाले, खूप कमी झाले. आणि ते मला माहीत कसं होणार, NCDEX ॲपवरून होणार. तर मी NCDEX ॲप उघडलं तर असं नाही की तिथं एक दिवसानंतर दाखवणार की रेट कमी झालेले आहेत, लगेचच्या लगेच तिथं पण दाखवणार की तुमचे उदगीरमध्येचे रेट जे आहेत तुमच्या मालाचे ते खूप कमी झालेले आहेत. म्हणजे असे जाग्यावरच रिअल टाईम फीचर, म्हणजे जे आपल्यासमोर चालू आहे ते लगेचच्या लगेच ते ॲपवर सुद्धा दाखवणार. न्यूज वगैरे हे सगळे त्याच्यावर आहेत. स्पॉट प्राइस म्हणजे स्पॉट प्राइस, स्पॉट म्हणजे जागा, म्हणजे आपण ज्या एरियामध्ये राहतो तर त्या एरियाचे जे स्पॉट्स आहेत त्याचे प्राइजेस ते सुद्धा त्या ॲपवर अवेलेबल आहेत. तर हे बघा NCDEX ॲप, नॅशनल कॉमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्सचेंज लिमिटेड. तर हा ॲपचं फुल फॉर्म आहे NCDEX. तर हे बघा, हे पूर्ण प्राइजेस असं दाखवलेलं आहे. हा NCDEX चार्ट आहे. हे पूर्ण चना, कास्ट सीड, बार्ले, वन बार्ले हे सगळे त्याचे प्राइजेस वगैरे दाखवलेले आहेत इथं. तर अशा पद्धतीने तेथे पूर्ण प्राइजेस आपल्या स्मार्टफोनवर दिसून येतात. तर हा स्क्रीनशॉट आहे मोबाईलचा. हे बघा, हे असे पूर्ण प्राइजेस दाखवतात. ओपन ट्रेडिंग अकाउंट, तर आपलं अकाउंट पण असते. पुन्हा हे सगळं जे प्राइस चेंज झालेलं आहे, इथं चेंज किती झालेलं आहे, पुन्हा हाय आहे का, लो आहे का, ओपन आहे, कालचं प्राइस किती होतं, आजचं प्राइस किती आहे, लास्ट प्राइस कोणतं होतं, ते सगळं आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये येतं. तर बघूया आपण MSAMB, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड. तर हा सुद्धा एक ॲप आहे. इट ऑल्सो नोन ॲज पणन मंडल. तर पणन मंडल आपल्याकडे याला जास्त म्हणतात, पणन मंडल म्हणून हा ओळखला जातो हा ॲप. तर याचं फुल फॉर्म काय आहे, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड. इट इज वर्क इन द ॲग्रिकल्चरल मार्केटिंग. तर हा सुद्धा NCDEX सारखं ॲग्रिकल्चरल मार्केटिंगमध्ये कामाला येतो. इट डेव्हलपिंग अँड कोऑर्डिनेटिंग ॲग्रिकल्चरल मार्केटिंग सिस्टम इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. तर ॲग्रिकल्चरल मार्केटिंगची जी सिस्टम आहे तो महाराष्ट्रामध्ये डेव्हलप करतो. या ॲपमुळं ॲग्रिकल्चरल मार्केटिंग सिस्टम जी आहे ते खूप डेव्हलप झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, आणि तो डेव्हलप करतच आहे. तर हा आहे MSAMB, महाराष्ट्र स्टेट ॲग्रिकल्चरल मार्केटिंग बोर्ड. यालाच असं म्हणतात पणन मंडल, ह्याचं दुसरं नाव आहे ॲपचं. तर पणन मंडलमुळं जास्त ओळखला जातो हा ॲप. पणन मंडल म्हणलं की ॲप सर्वांच्या ध्यानात येतो. IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. तर हा सुद्धा एक दुसरं ॲप आहे. इट इज द नॅशनल मेट्रोलॉजिकल सर्व्हिस ऑफ द कंट्री. तर हे काय, वेदर फोरकास्टिंगसाठी जास्त ॲप वापरला जातो. हा ॲपमध्ये म्हणजे कसं, जे आपलं वेदर ब्रॉडकास्टिंग आहे किंवा फोरकास्टिंग आहे ते लगेच्या लगे आपल्याला कळतं. इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजे इंडियनचं मेट्रोलॉजिकल, म्हणजे आपल्याकडलं जे वातावरण आहे त्याचं सगळं आपल्याला आराखडा या ॲपवर भेटून जातो. इट गेट्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग वेदर कंडिशन, फोरकास्ट अँड अलर्ट्स. बघा, तर या ॲपमध्ये वेदर कंडिशन आपल्याला सांगतो, फोरकास्ट सांगतो, आणि अलर्टसुद्धा येतो की तुमच्याकडे जास्त पाऊस पडणार आहे का कमी पाऊस पडणार आहे, सगळं या IMD ॲपवर अवेलेबल असतं. तर हा बघा, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ. तर हा ॲपचा सिम्बॉल आहे, लोगो आहे. पुन्हा हे MSAMB, हा सुद्धा लोगो आहे त्याचा. पणन मंडळमुळे जास्त ओळखला जातो तो ॲप. पुन्हा भारत मौसम विज्ञान विभाग. तर हा IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, इंडियन मौसम डिपार्टमेंट सिम्पलमध्ये. हा बघा, IMD यामध्ये ॲग्रिकल्चर, डिफेन्स, वॉटर रिसोर्सेस, एन्व्हायरमेंट, शिपिंग अँड फिशरीज, स्पेस, सगळं अर्बन डेव्हलपमेंट, क्लायमेट, पब्लिक ट्रान्सपोर्ट, टुरिझम, पॉवर, एव्हिएशन, सगळं जी इन्फॉर्मेशन आहे जी आपल्याला शेतीमध्ये खूप कामाला आहे ती सगळी या ॲपमध्ये अवेलेबल आहे. IMD, इंडियन मौसम डिपार्टमेंट नाही, असं नाही, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहे ते. बघूया नेक्स्ट आपण वेदर बग. हा सुद्धा एक फक्त वेदरसाठी ॲप आहे. वेदर बग म्हणजे हवामानचा किडा. वेदर म्हणजे हवामान, बग म्हणजे किडा, हवामानचा किडा. इट गेट्स इन्फॉर्मेशन रिगार्डिंग लोकल वेदर कंडिशन. तर या ॲपवर काय, आपली जे लोकल वेदर आहे त्याची इन्फॉर्मेशन भेटते आपल्याला वेदर बग या ॲपवर. इट टेक डिसिजन्स इन प्लॅनिंग ऑफ ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. तर आपली जी ॲग्रिकल्चरलची जे प्रॅक्टिसेस आहे त्यामध्ये डिसिजन घेण्यामध्ये आपल्याला खूप हेल्पफुल पडतो. तर हा सुद्धा एक ॲप झालेला आहे. हा सुद्धा वेदर रिलेटेड ॲप आहे. पुन्हा किसान योजना, इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द डिफरंट स्कीम ऑफ गव्हर्नमेंट इन द फील्ड ऑफ ॲग्रिकल्चर. तर जे गव्हर्नमेंटची आजकाल स्कीम चालतात तर ते आपल्याला लवकर माहिती होत नाहीत, परंतु हा किसान योजना म्हणून एक ॲप आहे. तर या किसान योजना ॲपवर आपल्याला लवकरात लवकर इन्फॉर्मेशन भेटते, गव्हर्नमेंटची काय स्कीम आलेली आहे ॲग्रिकल्चरमध्ये. तर याबद्दल सर्व आपल्याला किसान योजना या ॲपवर भेटून जातं. हा बघा, वेदर बग म्हणलो होतो ना, हवामानाचा किडा, वेदर बग. हा बघा, PM किसान योजना,
पुन्हा नेक्स्ट आपण बघूया शेतकरी मॅगझिन. शेतकरी मासिक इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर लो प्राइस मंथली मॅगझिन्स इन 1965. तर शेतकरी मासिक जे आहे ते खूप पॉप्युलर कमी दरामध्ये मंथली मॅगझिन आहे. म्हणजे महिन्याचं एक मॅगझिन निघतं ज्याला की आपण मासिक असं म्हणतो. तर तो 1965 पासून चालत आलेला आहे आणि खूप कमी प्राइसमध्ये तो भेटतो शेतकरी मासिक या नावाने. द मेन पर्पज ऑफ शेतकरी मासिक इज टू प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट मॉडर्न टेक्नॉलॉजी इन ॲग्रिकल्चर टू रीडर. तर या शेतकरी मासिकचं जे मेन पर्पज आहे तर ते मेन पर्पज आहे की शेतकऱ्याला इन्फॉर्मेशन देणं मॉडर्न टेक्नॉलॉजीबद्दल. ॲग्रिकल्चरमध्ये मॉडर्न टेक्नॉलॉजी काय काय आलेली आहे त्याची इन्फॉर्मेशन देणं ह्या शेतकरी मासिकचं मेन पर्पज आहे. इट प्रोव्हाइड गायडन्स फॉर ऑल फील्ड क्रॉप्स, ॲनिमल हस्बंड्री, पोल्ट्री, फिशरी, फॉरेस्ट, ॲग्रो इंडस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी. तर शेतकरी मासिकमध्ये गायडन्स सुद्धा आहे. ऑल फील्ड क्रॉपचं सुद्धा त्याच्यामध्ये गायडन्स आहे. ॲनिमल हस्बंड्री, पोल्ट्री, फिशरी, फॉरेस्ट्री, ॲग्रो इंडस्ट्री आणि बायोटेक्नॉलॉजी या सगळ्याची आपल्याला गायडन्स त्या मासिकमध्ये बघायला भेटते. बघूया नेक्स्ट. हा बघा बळीराजा, हा सुद्धा एक मासिकच आहे. चिंचेपासून प्रक्रिया उद्योग, हे बघा. तर अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मासिकमधून भेटते. कृषी जागरण हे सुद्धा एक मासिक आहे. मी एक शेतकरी हा सुद्धा एक मासिक आहे. शेतकरी मित्र, शेतकरी मित्रासोबत असे मासिक खूप मासिक झालेले आहेत. परंतु जे आपण बघितलं होतं तर ते स्वस्त दरामध्ये भेटणारं मासिक होतं ज्याला की शेतकरी मासिक म्हणतात. तर त्याचं शेतकरी मासिक या नावाने एक ॲप पण आहे, शेतकरी मासिक ॲप म्हणून. इज अवेलेबल इन मराठी लँग्वेज. तर हा शेतकरी मासिक ॲप जे आहे ते मराठी लँग्वेजमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. डाउनलोडेड मॅगझिन कॅन बी इझिली रीड एनिवेअर एनीटाइम इन ऑफलाईन मोड. तर यामध्ये तर आपल्याला मॅगझिन डाउनलोड करावी लागते आणि आपण कधीही कोणत्याही दिवशी आपण ऑफलाईनमध्ये त्याला वाचू शकतो. म्हणजे जे आपण हार्ड कॉपी घेतो ते फक्त सॉफ्ट कॉपीमध्ये हा शेतकरी मासिक ॲपमध्ये अवेलेबल आहे. ऑल प्रिव्हियस मॅगझिन एडिशन आर ऑल्सो अवेलेबल फॉर डाउनलोड. तर गेले जितके मासिक आहेत ते सगळे मासिक आपल्याला ह्या शेतकरी मासिक ॲपवर अवेलेबल भेटतील. आत्तासुद्धा जर तुम्ही शेतकरी मासिक ॲप डाउनलोड केलो तर आत्तापर्यंतचे जितके जुने मॅगझिन पण आतापर्यंत त्यांनी पब्लिश केलेत तर ते सगळे मॅगझिन पण तुम्हाला यावर भेटून जातील. तर आहे शेतकरी मॅगझिन. किसान का ॲप, शेतकरी मासिक ॲप. होप यू ऑल गाईज एन्जॉयड द व्हिडिओ. असं वाटतो, असं ग्राह्य धरतो की तुम्हाला हा सगळं कळालं असेल. आपण शॉर्टमध्ये घेत आहोत. शॉर्ट बट स्वीट असे छोटेच व्हिडिओ बनवूया, पण चांगले बनवूया, नंबर 1 बनवूया. टेन्शन घ्यायचं नाही. खूप सोपा चॅप्टर आहे आणि टेक्नॉलॉजीबद्दल चॅप्टर आहे. खूप सोपा आहे आणि आजकाल टेक्नॉलॉजी म्हणल्यास काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. म्हणजे आजकाल टेक्नॉलॉजीचं सर्वांना ज्ञान झालेलं आहे. तर आपल्या चॅनलला शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा जे की आम्हाला मोटिवेशन भेटते आणि कमेंट करा की कसं वाटते, व्हिडिओ चांगलं वाटते का नाही, शिकवता येते का नाही, मला शिकवता येते का नाही, मी चांगलं शिकवत आहे का नाही, सगळे कमेंट करा. टेन्शन घेऊ नका. आणि तुम्हाला वाटत असेल की आम्ही कमेंट वाचत नाही तर आम्ही सगळे कमेंट वाचतो आणि त्याचं रिप्लायसुद्धा करतो. कधी उशीर होतो रिप्लाय करण्यामध्ये, परंतु आम्ही प्रत्येक कमेंटचं रिप्लाय करतो. तर मोटिवेशन भेटतं थोडं बहुत. सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढे एक बेल आयकॉन असते त्याच्यावर क्लिक करून ऑलवर सेट करून ठेवा. म्हणजे काय होते, आम्ही जेव्हा सुद्धा नवीन व्हिडिओ टाकलो किंवा अपलोड केलो यूट्यूबवर तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन भेटतं की खान्स क्रॉप अकॅडमी या चॅनलवर एक व्हिडिओ आलेला आहे. तर आपण रोज सकाळी व्हिडिओ अपलोड करत असतो. आणि आपलं एक टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर की तुम्हाला PPT प्रेझेंटेशनमध्ये सगळे नोट्स भेटतील. आत्तापर्यंतचे आपले जितके नोट्स आहेत, जितके चॅप्टर झालेले आहेत त्या सगळ्याचे नोट्स, PPT प्रेझेंटेशन आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहेत. आणि जे काही आपले लेटेस्ट अपडेट्स असतात की आज व्हिडिओ येणार आहे, नाही येणार आहे, का उशीर होणार आहे, सगळे अपडेट्स टेलिग्राम चॅनलवर आपण टाकत असतो. तर थँक्स. जय जवान, जय किसान.